निवडणूक पात्र असलेल्या बिगर आणि अंशतः अनुसूचित ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे महाराष्ट्र सचिव सुरेश काकाणी यांनी केला जाहीर। सोमवार 8 जून रोजी आरक्षण सोडत काढण्याकरिता विशेष ग्रामसभेची सूचना देणे, 12 जून पर्यंत विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढली जाणार। या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला आरक्षणाचा समावेश। सन 2024-2025 मध्ये मुदत संपलेल्या आणि सन 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय सदस्यांच्या आरक्षणाची नव्याने निश्चित कार्यक्रम जाहीर। राज्य निवडणूक आयोगाने घोषित कार्यक्रमानुसार 12 जून रोजी विशेष ग्रामसभा बोलावून आरक्षणाची सोडत काढण्यात येणार। खेड तालुक्यातील 110 ग्रामपंचायतींमध्ये सदस्यनिहाय आरक्षण सोडत होणार। 56 ग्रामपंचायतींसाठी 11 जून आणि 54 ग्रामपंचायतींसाठी 12 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सदस्य पदाकरिता प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढली जाणार। राज्यातील 1 जानेवारी 2011 पूर्वीची आणि सध्या अस्तित्वात असलेली आणि केवळ निवासी प्रयोजनासाठी झालेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचा शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय। गरीब गरजू कुटुंबाच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाचं सकारात्मक पाऊल। चाकण नगर परिषद हद्दीतील शासकीय जमिनीवरील निवासी स्वरूपातील अतिक्रमण प्रकरणांची छाननी करून पात्र अपात्रतेचा निर्णय घेण्याकरिता समिती गठीत। अतिक्रमण प्रकरणातील पात्र असतील अशा व्यक्तींनी 31 डिसेंबर अखेर मुदतीत चाकण नगर परिषद येथे अर्ज करावा। मुदतीनंतर केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत। मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी केले स्पष्ट। चाकण नगर परिषदेकडून शहरातील मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे युद्धपातळीवर। पावसाळ्यात पाण्याचा सुरळीत निचरा व्हावा आणि पाणी साचणे, पूरस्थिती किंवा अस्वच्छतेचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी नगर परिषदेमार्फत ओढे आणि नाल्यांची करण्यात आली साफसफाई। नालेसफाईमध्ये मुटकेवाडी ओढा, रानुबाई मळा ओढा, माळारी ओढा याशिवाय शहरातील अन्य नाले आणि शहरातील भूमिगत गटर चेंबर सफाई अंतर्गत गाळ काढणे, सार्वजनिक ठिकाणचा कचरा उचलणे आदी कामे सुरू। या कामांमुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाहास अडथळे निर्माण करणारे दगड, गाळ, कचरा काढला। चाकण नगर परिषद नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे तसेच नाल्यांमध्ये कचरा टाकू नये चाकण नगर परिषद प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात आले आवाहन। अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभर होत असलेल्या धाडस सत्राच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर येथील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल, बेकरी व्यावसायिक, किराणा व्यावसायिक, स्वीट मार्ट दुकानदारांची बैठक। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कारवाईचं केलं व्यापाऱ्यांकडून स्वागत। नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी व्यावसायिक विक्रेत्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडून घालून देण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याबाबत एकमत। व्यवसाय प्रामाणिकपणे करावा, भेसळयुक्त पदार्थ वापरू नयेत, स्वच्छतेला प्राधान्य द्यावे यांसह अन्य महत्त्वपूर्ण सूचना, फूड लायसन्स, कामगार आरोग्य तपासणी यासह अनेक विषयात महासंघ सहकार्य करेल असे व्यापारी बांधवांना केले आश्वासित। यावेळी माणिक खोरे, स्वानंद खेडकर, विनय लोढा, सचिन कुलकर्णी, चंदन खारीवाल, श्याम चौधरी, अमर टाटिया, प्रवीण शेटे, सूरज वाडेकर, राहुल वाळुंज, दिलीप तापकीर, श्रवणराम पटेल, जितेंद्र चव्हाण, सतीश थिगळे, पवन गदिया, विशाल कहाणे आदींची उपस्थिती।